पण आम्ही हा अन्याय सहन करणार नाही। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन चाललोय। आम्ही भगतसिंगाचा विचार घेऊन चाललोय। आम्ही थांबणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही दबणार नाही। आम्ही या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणार, आम्ही अन्यायाच्या विरोधात आवाज उचलणार। आणि ही सुरुवात आहे, ही सुरुवात या भोकरदन शहरामध्ये झाली आहे, याचा वणवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटणार। समाजाच्या पलीकडचा हा प्रश्न आहे। लोकशाहीच्या आवारात संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी मीडिया या थोडी चान्स राहू द्या, थोडं पाठीमागे सरकार। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। फाशी द्या, 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 फाशी द्या। जय जवान। मित्तल कलेक्टर मॅडम, आम्ही 2 वर्ष झाले हो, आम्ही विहीर बांधली, तुम्ही सर्वांना लाभ देतो म्हणून सांगितलं, आम्ही कर्ज काढलं, विहिरीचे कडे ओतले, मात्र 2-2, 3-3 वर्ष झाले अजून पैसे आले नाही। आम्ही जाब कोणाला विचारायचा, आम्ही कोणाला मागायचं, आम्ही कोणाला भांडायचं? 4-4, 5-5 हजार करोड रुपयाचं कर्जमाफी तुम्ही या उद्योगपत्यांची केली, मात्र शेतकरी उपोषण करत असेल, शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमच्या दालनात येत असेल, तर तुम्ही आमच्यावर 353चं हत्यार बाहेर काढताय। आमच्याकडे पर्याय नाही, आम्हाला या व्यवस्थेत जगायचं नाही। आमच्यावर हे गुंड राज्य करत असतील, आम्हीचा स्वाभिमान जिवंत झालाय, आम्हाला तुमच्या खाली गुलाम म्हणून जगायचं नाही। आमच्यातले छत्रपती, आमच्यातले आंबेडकर आता जागे झालेले, आणि आम्हाला तुमच्यासारखे अन्याय करणारे लोकप्रतिनिधी नको। या कलेक्टर मित्तल मॅडमला आमचा प्रश्न आहे की एखादा मुलगा, एखादा अपराधी बलात्कार करतो, चिमुरडीचा दगडानं डोकं ठेचून हत्या करतो, त्याला तुम्ही फासावर देत नाही, त्याला तुम्ही शिक्षा देत नाही, पण एक शेतकऱ्याचा पोरगा मागणी मागतो, शेतकऱ्याच्या भावना व्यक्त करतो, आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी आवाज उचलायला प्रेरणा